मुंबईमधून पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो। रस्त्यांवरील खड्ड्यामुळे मुंबई महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधले हे रस्ते आहेत, मात्र या रस्त्यांवर खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। तर मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळेला रस्त्यांवर पाणी साचतं आणि आता तर खड्डे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आणि याच खड्ड्यातून मार्ग काढत लोकांना पुढे जावं लागतंय। त्यामुळे नवी मुंबई मुंबईच्या महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईत गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे, मात्र या पावसामुळे खड्ड्यांचं प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथून हा रस्ता येतो आणि हा मुंबई महानगरपालिकेच्या समोरचाच रस्ता आहे, मात्र या रस्त्यावरतीच मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। या रस्त्यावर आपण बघतोय मोठे मोठे खड्डे सुद्धा पडल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच 100 ते 150 मीटरचा हा रस्ता, या रस्त्यावरती खड्डे पडतात आणि एकूण मुंबई महानगरपालिकेचे सर्व कंत्राटदारांना आदेश होते की 31 मे पूर्वी सर्व रस्ते हे खड्डेमुक्त असायला हवे आणि समतल असायला हवे, असे आदेश हे धुडकावून लावल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे या रस्त्यावरती कुठेही समतल असा हा रस्ता दिसत नाहीये, तर खड्ड्यांचं साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात पडलेलं पाहायला मिळतं। याच बसेस या खड्ड्यांच्या मधून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। तसेच एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा या रस्त्याने जातात, मात्र कोणत्याही प्रकारे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं किंवा मुंबई महानगरपालिकेचं या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे मुंबईमध्ये जे अनेक खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांवरून पुन्हा एकदा हायकोर्टाची पायरी मुंबईकरांना चढायला लागते का, असा सवाल उपस्थित झाला। त्यापूर्वी मुंबईकर यावरती आता काय ऍक्शन घेतात आणि पालिकेकडून काय उपाययोजना केली जाते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।